मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. पूर्ण ब्रह्म, परमक्षर ब्रह्म, सर्व सृष्टी रचनहार कबीर देवजी हे आम्हा सर्व आत्म्यांचे जनक आहेत. हे आम्हा सर्वांचे उत्पत्ती करता आहेत. त्याच परमेश्वराच्या असीम कृपेने आपण ह्या सत्संगामध्ये उपस्थित आहात. पुण्यात्म्यांनो, परमात्मा कबीर देवजी स्वतः सतलोकातून येतात, जिथे आम्हा सर्वांचं उद्गम स्थळ आहे, जिथे आम्हा सर्वांना उत्पन्न करण्यात आलं होतं, जिथं आम्ही राहत असायचो, तो सतलोक आहे. सतलोकचा अर्थ आहे शाश्वत स्थान. शाश्वत म्हणजे जे कायमचं राहतं, कधीच नष्ट होत नाही. आम्ही तिथं राहत होतो सतलोकामध्ये. आमचा जन्म आणि मृत्यू नव्हता होत. वृद्धावस्था नव्हती. ते अनामे लोक आहे. अनामेचा अर्थ आहे ज्यामध्ये कुठला रोग नाही. एक अनामी लोक आहे, तो वेगळा आहे. अनामेचा अर्थ आहे ज्यामध्ये कुठला रोग नाही. आम्ही त्या लोकमध्ये राहत होतो आणि आम्ही आमच्या चुकांमुळे, आमच्या नासमंजसपणामुळे आम्ही तिथे एक भयंकर चूक केली, ज्या कारणामुळे आम्ही सगळे इथं ह्या काळाच्या जाळ्यात फसलो. हा काळाचा लोक आहे, जो श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 11 श्लोक 32 मध्ये स्वतः म्हणतोय की मी काळ आहे अर्जुन, तुम्हा सर्वांना खाण्यासाठी आलोय, तुमच्या सर्वांचा नाश करणार. अर्जुन श्रीकृष्णाला खूप चांगला जाणून होता. श्रीकृष्ण अर्जुनाचा मेहुणा होता, कारण श्रीकृष्णाची बहीण सुभद्राने अर्जुनाशी विवाह केला होता. आणि एवढं होऊन सुद्धा त्यावेळी जेव्हा तो काळ प्रकट झाला, काळ आला, काळ प्रकट झाला, श्रीकृष्णजीच्या शरीरात प्रवेश करून आणि परत त्या शरीरातून बाहेर येऊन त्याने आपलं विराट रूप दाखवलं, श्रीकृष्णाचं शरीर धूसर करून टाकलं. तेव्हा अर्जुन विचारतो की हे महानुभाव, आपण कोण आहात? मी आपल्याशी अपरिचित आहे, खूप घाबरलो पण आहे. यातून सिद्ध होतं की तिथं तो श्रीकृष्णजी नव्हते, काळ होता. तो काळ बोलत होता. श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान ह्या काळानं दिलेलं आहे, श्रीकृष्णजींच्या शरीरात प्रवेश करून. तर तो स्वतःच सांगतोय की मी काळ आहे. आणि आता परवर्त झालोय. जर श्रीकृष्णजी गीतेचं ज्ञान देत असते तर त्यांनी हा शब्दप्रयोग केला नसता, आणि नाही अर्जुनाला हे विचारण्याची आवश्यकता पडली असती की तुम्ही कोण आहात. हा तोच काळ आहे जो प्रत्येक कार्य, प्रत्येक कर्म हा फसवून करत असतो. प्रत्येकाला मिसगाईड ठेवतो, कोणालाही सत्याशी परिचित होऊ देत नाही. आणि गीतेच्या अध्याय नंबर 4 श्लोक 5 आणि 9 मध्ये स्वतः म्हणतोय की अर्जुन, तुझे माझे खूप जन्म झालेत, तुला ते माहीत नाही, मला माहीत आहे. माझे जन्म आणि कर्मे अलौकिक आहेत.
त्याची कर्मे अलौकिक अशा प्रकारे आहेत की तो कुणालाच सत्याशी परिचय होऊ देत नाही, आपल्या वास्तविक रूपाला कधी कोणासमोरही प्रकट होऊ देत नाही. हा काळ आहे ज्याच्या लोकमध्ये आपण फसले गेलो आहोत. आणि हे स्वयं अर्जुन म्हणतो आहे, कारण तो त्याला श्रीकृष्ण मानत होता. म्हणतोय की हे भगवन, तुम्ही तर देवतांना पण खायला लागलाय. 11व्या अध्यायाच्या 21व्या श्लोकामध्ये आपण ऋषींना पण खायला लागलात आणि ते तुमच्याकडूनच मंगल कामना करतायत, प्रार्थना करतायत आपल्या सुरक्षेची. आपण त्यांना पण खात आहात. काही तुमच्या दाढेमध्ये लटकलेले आहेत, सगळेच्या सगळे तुमच्या तोंडामध्ये सामावायला लागलेत. तर 11व्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात म्हणतायत की अर्जुन, मी काळ आहे, मी आत्ता परवर्त झालोय आणि तू युद्ध नाही केलंस तरी मी यांना मारून टाकणारच आहे, मी त्यांना खाणार आहे. तर हा लोक ह्या काळाचा आहे आणि इथे जन्म आणि मृत्यू कंपल्सरी आहे. कारण की याला, काल भगवानाला एक शाप लागलेला आहे, 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांचा नित्य आहार करण्याचा. पुण्यात्म्यांनो, हे स्थूल शरीर तर इथंच राहतं ज्याच्या सेवेमध्ये आपण लागलेले आहोत. कोणी जमिनीत गाडतो, कोणी स्वाहा करतो, संस्कार करतो, जाळून टाकतो, कोणी पाण्यामध्ये सोडून देतो, कोणी तसंच जंगलात टाकून देतो. हा स्थूल शरीराला नाही खात. त्याच्या आत सूक्ष्म शरीर आहे आणि सूक्ष्म शरीराच्या आत पूर्ण आयुष्यात मानव जन्मामध्ये आपण जेवढी व्यसनं केली असतील, आहार करतो, त्याचं सूक्ष्म तत्व समावेश होऊन जातं सूक्ष्म शरीरात. आणि ह्या सगळ्या 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांचं शरीर तप्तशिलेवर, एक खूप मोठी तप्तशिला म्हणजे आपोआप गरम एक तव्यासारखा दगडाचा तुकडा त्याच्यावरती टाकतो. ती स्वतःच गरम असते, खूप खूप गरम असते. आणि सगळ्या प्राण्यांना त्यावरती टाकतो आणि तिथे प्राणी असे तडफून तडफून जशा लाह्या तडतडतात अशा फटक फटक करतात आणि ते मरत नाहीत. सूक्ष्म शरीरात पीडा खूप होते. सगळे तोबा म्हणतात. त्यातून निघालेल्या गंधाला हा काळ खातो. आता पुण्यात्म्यांनो, ज्याचा उद्देशच इथं खाणं आहे, मारणं आहे आणि म्हणूनच जन्म आणि मृत्यू इथं कंपल्सरी आहे, तर अशा लोकमध्ये आपण राहतोय. आता हा गीता ज्ञानदाता ज्योत स्वरूपी निरंजन म्हणूनही ओळखला जातो. तो 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे, 21 ब्रह्मांडांचा मालिक आहे, प्रभू आहे, राम आहे. त्याला ब्रह्मसुद्धा म्हटलं जातं, ब्रह्म. आणि त्यालाच क्षरपुरुषही म्हटलं जातं, जो गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक 16 आणि 17मध्ये 3 पुरुष सांगितलेत. एक क्षरपुरुष, क्षरपुरुष हा स्वतःच आहे. हा ज्योतस्वरूपी निरंजनही म्हणवला जातो, हा काळही म्हणवला जातो. आणि एक अक्षरपुरुष, अक्षरपुरुष 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे. 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी, 7 शंख नील पदम. त्याला अक्षरपुरुष म्हणतात. अक्षरचा अर्थ आहे ज्याचा नाश होत नाही असा, अविनाशी. परंतु प्रत्यक्षात हा अक्षरपुरुष, ज्याला परब्रह्म पण म्हणतात, तो पण अविनाशी नाहीये. ह्याची पण आयुसीमा आहे. म्हणूनच गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक 17मध्ये म्हटलंय कि उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदाहरते, यह लोक तरम आविश्य विवर्ती अवैश्वर है. उत्तम पुरुष. जसं गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16मध्ये 2 पुरुष सांगितलेत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. आणि सोबतच हा पण निर्णय दिलाय की यांच्या अंतर्गत जेवढे पण प्राणी आहेत, हे सगळे नाशवंत आहेत.
आणि जीवात्मा कोणाची मरत नाही, तो अमर आहे. म्हणूनच 17व्या श्लोकामध्ये 15व्या अध्यायाच्या लगेचच म्हटलं आहे की उत्तम पुरुष तू अन्य है, म्हणजेच पुरुषोत्तम. पुरुष उत्तम, उत्तम पुरुष, उत्तम म्हणजे श्रेष्ठ, पुरुष म्हणजे प्रभू, म्हणजे चांगला भगवान. याचा अर्थ असा की दोघं चांगले नाहीयेत, क्षरपुरुष पण आणि अक्षर पुरुष पण. म्हणूनच उत्तम पुरुष अन्य सांगितलं आहे आणि त्यालाच परमात्मा म्हटलं जातं. आणि तोच तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून सगळ्यांचं धारण पोषण करतो. तो आहे वास्तवात अविनाशी परमात्मा. आता इथं हे भ्रमित संत ऋषी गुरु तुम्हाला भ्रमित करू शकतात. 15व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकामध्ये गीतेच्या हा क्षरपुरुष गीता ज्ञानदाता सांगतोय की मी लोकवेदांच्या आधाराने पुरुषोत्तम प्रसिद्ध आहे. कारण की माझ्या अंतर्गत माझ्या 21 ब्रह्मांडांमध्ये जेवढेही प्राणी माझ्या प्राधीन आहेत, त्यांच्याहून मी उत्तम आहे, त्यांच्याहून श्रेष्ठ आहे, त्यांच्याहून तगडा आहे. म्हणून मी पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. केवळ लोकवेद, लोकवेद म्हणजे दंतकथा, जी वास्तविक नसते. जसं आम्ही आत्तापर्यंत श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री शिवजी यांना अजन्म म्हणायचो, तसंच ऐकायचो. त्यांचे कोणी मातापिता नाहीत. त्यांना सर्वेश्वर, महेश्वर, मृत्युंजय, कालज्जय, सर्वेश्वा म्हणायचे. हा लोकवेद होता, ही दंतकथा होती. वास्तवात त्यांच्या इतिहासात लिहिलंय, त्यांच्या चरित्रात लिहिलंय की हे नष्ट होणारे आहेत आणि यांचा जन्म मृत्यू होत राहतो. त्यांची माता दुर्गा आहे आणि पिता ज्योतनिरंजन काल हा क्षरपुरुष आहे. हा स्वतःही हे स्वीकारतो गीतेच्या अध्याय नंबर 10 श्लोक नंबर 2 मध्ये की माझ्या उत्पत्तीला ना हे देवता जाणतात, ना हे सिद्धपुरुष आणि ना हे ऋषी जाणतात, कारण हे सगळे माझ्यापासून उत्पन्न झालेत. तर पुण्यात्म्यांनो, तो पुरुषोत्तम कुणी वेगळाच आहे. आणि तो पुरुषोत्तम राहतो कुठं? तो शाश्वत स्थानावर राहतो, सनातन परमधामामध्ये राहतो आणि तिथून चालत येतो. आपण सर्व आत्मे त्या परमक्षर ब्रह्म सत्यपुरुष कबीर देवांचे आहोत. तो आम्हा सगळ्यांचा पिता आहे, मुंगीपासून हत्ती आणि रंकापासून राजापर्यंत. परंतु इथं काळाने आम्हाला स्वतःच्या मूळ रूपापासूनच अपरिचित ठेवलंय. आमच्या वास्तविक ठिकाणापासून आम्हाला भरकटवलंय. इथे जन्म मरणाचं विधान आम्हाला फायनल सांगितलंय. आपल्या स्वतःला त्याने निराकार सिद्ध केलंय. कारण ऋषी महर्षींनी परमात्म्याला मिळवण्याचा प्रयत्न केला, कारण की आत्मा परमात्म्यापासून वेगळं झाल्यापासून त्याच दिवसापासून त्याच्या शोधात लागले. कारण की आत्म्याला परमात्म्याच्या अभावातून खूप मोठा धक्का लागला. पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत तुमच्या घरात वीज आली आहे, बल्ब पण चालू आहेत, कूलर पण चालू आहेत, पंखा पण चालू आहे, आणखी अनेक आवश्यक कामं चालू आहेत जी तुम्ही करत आहात, आणि ज्यावेळी ती वीज जाईल मग तुम्हाला तिची आवश्यकता जाणवायला लागते. तिचा अभाव तुम्हाला खटकतो आणि पूर्ण दिवस बंद असेल तर आपण घामाघूम होतो. तर असंच आत्म्याला आम्हा सगळ्यांना तिथं खूप सुख होतं. कुठल्याच गोष्टीचा काही अभाव नव्हता. जसं आम्ही काळाबरोबर ह्या त्याच्या लोकमध्ये आलो, आमची ती लाईटच गेली. परमात्म्याकडून मिळणारा दिलासा समाप्त झाला, नाहीसा झाला. आणि आमचे जेवढे इन्व्हर्टर चार्ज होते, जेव्हापर्यंत ते चालत होते, आम्ही समजत राहिलो की मजा चालली आहे. आणि जेव्हा आमच्या इन्व्हर्टरची बॅटरी डिस्चार्ज झाली, मग आम्हाला गाढव आणि कुत्रा डुक्कर बनवलं गेलं ह्या काळाकडून, ह्या काल लोकमध्ये. तर पुण्यात्म्यांनो, त्या परमेश्वराचा शोध आम्ही त्याच वेळेपासून सुरू केला. कारण सर्वात आधी आम्हाला ह्या काळाने आपल्या कृत्रिम स्वर्गलोकमध्ये ठेवलं. कृत्रिम, बनावटी, नकली, आणि तिथे आमच्याच पुंजीला आम्हालाच देत राहिला. एक रेस्टॉरंट बनवलं याने,
आम्ही जी राम नामाची पुंजी तिथं घेऊन आलो होतो त्या रेस्टॉरंटमध्ये त्याने आमच्याकडून हिसकावून घेतली आणि सुविधा ज्या देत होता त्याचं चार्जिंग सुरू केलं. त्याचे चार्ज आमच्याकडून घ्यायला सुरुवात केली. आम्ही कंगाल झालो. मग पृथ्वीवर फेकून दिलं. कुत्रा आणि गाढव डुक्कर बनवलं गेलं आणि मनुष्य जीवन, एक मानव जीवन त्याला आम्हाला द्यावंच लागतं, कारण त्याला परमात्म्याने एक शाप दिला आहे. जर पुण्यात्म्यांनो परमात्म्याने ह्याला शाप दिला नसता कबीर परमेश्वरजींनी, तर त्याने आम्हाला मनुष्य जीवन कधीच दिलं नसतं. ह्या पृथ्वीवर टाकून दिलं असतं शिक्षा भोगण्यासाठी, आणि वर आम्हाला कधीही आपल्या मूळ ठिकाणाचा पत्ताच लागला नसता. ही दया केली भगवानाने. तर तो परमात्मा ऋषी मुनींनी परमात्म्याला मिळवण्याचा प्रयत्न केला. वेद परमेश्वर कबीरजींद्वारा दिले गेले होते, 5ही वेद. ह्या काळ भगवानाने त्यापैकी 4 ठेवले, एक नष्ट केला, 5वा वेद सूक्ष्म वेद. त्या सूक्ष्म वेदामध्ये सर्व माहिती होती. आम्ही कोण आहोत, कुठून आलो आहोत, आम्ही इथं कसे फसलो आहोत, आणि परत सतलोक जाण्याचा, आपल्या सतलोक जाण्याचा कोणता मार्ग आहे, कोणती पद्धत आहे, कोणती वे ऑफ वर्शिप आहे, पूजेची विधी आहे, त्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये लिहिलेलं होतं. जसं गीतेच्या अध्याय 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतोय की जे ज्ञान तुम्ही ऐकलंय अध्याय नंबर 4च्या 25 पासून 31 पर्यंत, कोण कशी साधना करतो, कोणी देवतांची पूजा करतो, कोणी योगाभ्यासही करतो, कोणी स्वाध्याय करतो, कोणी अहिंसेचं कठीण व्रत करतो, तोंडावर पट्टी बांधली अनवाणी पायाने फिरतात. हे सगळे साधनाच करत आहेत, पण आपापल्या साधनेला ते पापनाशक मानतात. परंतु 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात सांगितलंय की तो वास्तविक ह्या यज्ञांची माहिती, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती, सच्चिदानंद घनब्रह्म यांच्या शब्दात ब्रह्मणमुखे, ब्रह्मणमुखे म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे परमक्षर ब्रह्मच्या वाणीमध्ये विस्ताराने सांगितलं गेलंय. त्या जाणल्याने तू सर्वथा कर्मबंधनातून मुक्त होशील. तर ते ज्ञान ह्या काळाने लपवलं आणि मूर्ख बनवण्यासाठी सांगितलं की तू एखाद्या संताला विचार, मला माहिती नाही. आणि जेव्हा परमात्मा येतात संत रूपामध्ये, तो मिसगाईड करतो सगळ्यांना की हा खोटा आहे, कपटी आहे, हा वेद जाणत नाही. मग आम्ही परमात्म्याला ओळखू नाही शकत, ज्या कारणाने आम्ही काळाच्या जाळ्यात फसलेलो आहोत. तर इथं त्या ऋषी महर्षींनी ह्या काळाद्वारे भ्रमित केलेल्या ज्ञानाच्या आधाराने लोकवेदातून आणि तथा ह्या 4ही वेदांच्या आधाराने, ज्यामध्ये इनकम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज आहे, ज्यामध्ये अपूर्ण आध्यात्मिक ज्ञान आहे, त्यालाच आम्ही संपूर्ण मानून त्याच्याच आधाराने आम्ही साधना करत आलोय. ऋषींनी ओम नामाला सुप्रीम नाम मानलं आहे, मंत्र अंतिम, आणि ब्रह्मचा जप सांगत राहिले. आणि ओम नामाच्या साधनेनं काय होतं, ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. गीतेच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये सांगितलंय की ब्रह्मलोक पर्यंत सुद्धा सर्व लोक पुनरावर्तीमध्ये आहेत. पुनरावर्तीचा अर्थ असा आहे की तिथे गेलेले प्राणी सुद्धा जन्ममृत्यूमध्ये येतात. ते शाश्वत स्थान नाहीये, ते सनातन परमधाम नाहीये, ते पण विनाशात येतं. ऋषी महर्षींनी ओम नामाचा जप करायला सुरू केलं, कारण यजुर्वेदाच्या अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 15 मध्ये स्पष्ट केलंय कि वायु अनिलम अमृतम अथिदम बसवांतम शरीरम ओम कर्तु समर किल्वे समर कर्तुम समर. आता या ऋषी महर्षींनी इथून ओम नाम तर सिलेक्ट केलं की परमात्म्याचा केवळ एक ओम मंत्र आहे. त्याचं काम करता करता विशेष तळमळीने मनुष्य जन्माचं प्रथम कर्तव्य मानून ओम नावाचा जप करा आणि आपलं मूळ कर्तव्य जाणून करा, तळमळीने करा. ज्यामुळे काय होईल की जेव्हा शरीर सोडून जाईल, जेव्हा तुझा अंत होईल, भस्मांतम शरीरम, शरीर भस्म होईल, तुझ्या शरीराचा अंत होईल, देहांत होईल, त्यावेळी तू त्याच्यापासून
त्या अमरत्वाला प्राप्त करशील जे ओम नामाच्या जपाने तुला प्राप्त होऊ शकेल. ते किती होऊ शकेल ते त्याची भक्ती आणि साधनेवर डिपेंड करतं. तर त्याच्या आधाराने तो कदाचित कल्पयुगापर्यंत पण राहील. असंही होऊ शकतं की तो एका महाकल्पापर्यंत राहील. महाकल्प म्हणजे ब्रह्मदेवाचं एक आयुष्य. ब्रह्माजींच्या मृत्यूला महाकल्प म्हणतात. आणि 1000चा जो त्यांचा दिवस आहे, 1000ची रात्री याला कल्प म्हणतात. 1000 चतुर्युगाचा जो आणि तेवढेच दिवस आणि तेवढ्याच रात्री, तर याला एक कल्प म्हणतात. आणि ब्रह्माजींच्या आयुष्याला एक महाकल्प म्हणतात. तर तिथं ज्यांनी ज्यांनी साधना केली आहे ओम नामाच्या जपाचे, ज्याने जितके अधिक मंत्र केलेत, कुणी कमी केलेत, तर त्याच्या आधाराने कोण किती वर्ष राहून पुन्हा पुनर्जन्मांमध्ये अवश्य येतात. तर ऋषी महर्षींनी यजुर्वेदाच्या 40व्या अध्यायाच्या मंत्र 15 मध्ये हे तर घेतलं की ओम नाम आहे. पण काय त्यांचे डोळे बंद झाले होते? 40व्या अध्यायामध्येच यजुर्वेद अध्याय नंबर 40च्याच मंत्र नंबर 10 आणि 13 मध्ये स्पष्ट इन्स्ट्रक्शन्स दिल्या आहेत वेदज्ञानदात्याने. तर कोणी परमात्म्याला संभवत म्हणजे जन्म उत्पन्न होणारा म्हटलंय, जसं श्रीराम, श्रीकृष्ण आणि श्री परशुराम आदींच्या रूपामध्ये. आणि कोणी असंभवत म्हणजे कोणी म्हणतात ते जन्म नाही घेत, कोणी संभवत म्हणतो, कोणी असंभवत म्हणतो, पण त्याची विशेष माहिती, वास्तविक माहिती धीराणाम म्हणजे तत्वदर्शी संत, ज्याचं ज्ञान टिकाऊ आहे, धीर पुरुष, तेच सांगू शकतात, त्यांच्याकडून ऐका. तर ह्यातून सिद्ध आहे की वेद ज्ञान पण इनकम्प्लीट आहे. पण चुकीचं नाहीये, हा सिलॅबस आहे. जसं 10व्या इयत्तेपर्यंतचा सिलॅबस आहे. पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर ते लेक्चरर वेगळे असतात, त्यांचा सिलॅबस पण अलग भिन्न असतो. तर अशा प्रकारे त्या तत्वदर्शी संतांच्या शोधासाठी वेदामध्ये पण सांगितलं आहे. आणि हाच वेद 4ही वेदांचा सारांश आहे श्रीमद भगवद्गीता. अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 34 मध्ये सांगितलंय की ज्या तत्वज्ञानाच्या विषयी मी अपरिचित आहे, गीता ज्ञानदाता म्हणतोय, ज्याविषयी 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात म्हटलंय की त्या सच्चिदानंद घनब्रह्मंच्या वाणीतून ब्रह्मणमुखे जी परमेश्वराची वाणी आहे, त्यांच्या मुखारविंदातून उच्चारलेली वाणी आहे, त्यामध्ये जे आहे कबीर वाणीमध्ये ते तत्वज्ञान आहे. त्या ज्ञानाला तू 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटलं आहे, तत्वदर्शी संतांच्या जवळ जाऊन समज, त्यांना दंडवत प्रणाम करून कपट सोडून सरळतापूर्वक प्रसन्न केल्यामुळे ते तत्वदर्शी संत तुला परमात्म तत्वाचं ज्ञान देतील. ते परमात्म तत्व गीता ज्ञानदातापेक्षा वेगळं आहे, ज्याच्याशी ते स्वतःच अपरिचित आहेत. तर पुण्यात्म्यांनो, त्या परमात्म्याची भक्ती प्राप्त नाही झाली ऋषी महर्षींना, आणि ते वेद ज्ञानाला समजू शकले नाहीत. आणि ज्या कारणाने ते जन्म आणि मृत्यूच्या दीर्घ रोगामध्ये अडकून पडले, फसले, त्याने ग्रस्त राहिले, आणि इतरांना पण त्यांनी ह्याच फासामध्ये अडकवलं. त्यांनी साधना केली ओम नामाच्या जपाने, और हठ योग किया, एक आकाशवाणी की थी काल ने ब्रह्म ने अपने पुत्र ब्रह्मा के लिए. जेव्हा ब्रह्माजी कमळाच्या फुलावर विराजमान होते, त्यांना सचेत केलं, आधी बेहोश करून ठेवलं होतं या काळाने. जेव्हा ते सचेत झाले, शुद्धीवर आले, ते म्हणतात की मला नाही माहिती की माझा जन्म कसा झाला, माझा जनक कोण आहे, माझा उद्देश काय आहे, कमळाच्या फुलावर मी कुठून आलो. तेव्हा आकाशवाणी झाली की तप करा, तप करा. या काल भगवानाने आकाशवाणी केली यांना मूर्ख बनवण्यासाठी, आपल्या जाळ्यामध्ये फसवून ठेवण्यासाठी. वेदांपेक्षा वेगळं ज्ञान आपल्या बाजूने आपलं मत त्यांच्या डोक्यात बसवलं. ब्रह्माजींनी 1000 वर्षांपर्यंत तप केलं. जेव्हा त्यांची बॅटरी चार्ज झाली, सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्या, ह्यांचा रिमोट या काळाजवळ आहे, तेव्हा सांगितलं की आता तुम्ही सृष्टी करा.
आता ब्रह्माजींपासून ज्ञान प्राप्त आहे सगळ्यांना, विष्णूजींना, शिवजींना आणि सर्व ऋषी आणि महर्षींना. आता ब्रह्माजींपासून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे ब्रह्माजींनी यांना मिसगाईड केलं, कारण ते स्वतःच भ्रमित होते. त्यांनी सांगितलं की परमात्म्याची आकाशवाणी झाली होती, मी 1000 वर्ष तप केलं, माझ्यामध्ये खूपच पॉवर आली, शक्ती आल्या, वचनातूनही उत्पत्ती होऊ लागली, आणखीही अनेक क्रिया आपोआप व्हायला लागल्या. आणि ओम नावाचा जप वेदांमध्ये फायनल मंत्र आहे. ह्या ज्ञानाच्या आधाराने ऋषी, महर्षी, साधकांनी हजारो वर्षांपर्यंत साधना केल्या, हठयोग केला, कारण सतयुगामध्ये लाखो वर्षांचं आयुष्य असायचं. त्यांना परमात्मा प्राप्ती झाली नाही. अन्य सिद्धी मिळाल्या. त्या सिद्धी प्राप्त झाल्याने ते स्वतःच देव झाले. जसं दुर्वासाजींच्या त्यांच्या वाचेमध्ये एवढी शक्ती होती की ते जर म्हणाले की तुझा विनाश होईल तर त्याचा विनाश व्हायचा. आता जसं अगस्ती ऋषींना शक्ती मिळाली की त्यांनी एकाच आचमनात 7 समुद्र पिऊन टाकले. आकाशात उडण्याची सिद्धी असेल, एकदम अंतर्धान पावण्याची सिद्धी असेल, अशा प्रकारे ते अन्य व्यक्तींपासून थोडे वेगळे झाले, ज्यामुळे आम्ही त्यांना महर्षी मानलं. परंतु हे कालाद्वारे भ्रमित आणि आपलं जीवन नष्ट करत राहिले. आता गीतेच्या अध्याय नंबर 11च्या श्लोक नंबर 47 आणि 48 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो, अर्जुन, हे माझं वास्तविक रूप आहे, मी काळ आहे. 11व्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात स्पष्ट केले. आणि माझी प्राप्ती, माझ्या या स्वरूपातील दर्शन ना तर आधी कुणी केलंय तुझ्या व्यतिरिक्त, ना पुढे कुणी करू शकेल. आता मी माझ्या कृपेने माझं हे सगळं, हे शरीर, माझं हे रूप तुला दाखवलंय, आणि माझी प्राप्ती, माझ्या ह्या रूपाचं दर्शन, ब्रह्मची प्राप्ती, ना वेदातील वर्णित कोणत्या विधीने, ना कोणत्या जप तपाने, ना कुठल्या क्रियेने कधीही होणार नाही. याने तर विषयच संपवला. स्पष्ट केलं की माझी प्राप्ती म्हणजे ब्रह्मप्राप्ती होणार नाही. आता ऋषी महर्षींनी तेच जप केले जे काळाने त्यांना दिलेले होते. त्यापासून त्यांना ब्रह्मप्राप्ती झाली नाही. त्यांनी आपल्या अनुभवांची पुस्तकं उपनिषद बनवले. परमात्मा निराकार आहे, आणि कुणी परमात्म्याला साकार पण सांगण्याचा प्रयत्न केला तर काय सांगितलं की जे काही आपल्याला दृष्टिगोचर आहे, ही पृथ्वी, पहाड, सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, हीच परमात्म्याची साकार रूपं सांगितली. आणि आजपर्यंत हाच अज्ञान अंधार सर्वांच्या मनात भरून पडलेला आहे. आता पुण्यात्म्यांनो, गीता ज्ञानदाता आणि वेद ज्ञानदाता हे ब्रह्म आहे. तो स्वतः सांगतोय की त्या परमात्म तत्वाची माहिती तर तत्वदर्शी संत सांगतील. तो यांना भेटला नाही. तो यांना भेटला नाही, भेटला तर यांनी मानलं नाही. कारण की परमेश्वर कबीर देवजी ही आम्हा सगळ्यांचे मालिक आहेत, आणि तेच इथं आम्हाला हे यथार्थ ज्ञान, सूक्ष्म वेदाला ज्याला काळाने नष्ट केलंय, समाप्त केलंय, तेच पुन्हा द्यायला, पुन्हा सांगायला येतात. तुम्ही कोण आहात? कुठून आलात? तुम्ही इथं कशासाठी जिवंत आहात? एका क्षणात न जाणो कोणाचा मृत्यू होऊन जाईल आणि तुम्हाला मूर्ख बनवून ठेवलंय की ही तुझी कार आहे, हे तुमचं घर आहे, ही तुमची संपत्ती आहे. आणि असं नाही केलंस तर घाबरवून ठेवतंय हे मन सगळ्यांना. ह्या आत्म्याला भयभीत करून सोडतंय की तुझा विनाश होईल, की तू असं नाही केलंस तर तसं होईल, सत्संगाला गेलास तर नंतर तुझं नुकसान होईल. आणि नुकसान तर एक दिवस होणारच. भगवंतापासून दूर राहिलं की एक दिवस मृत्यू होईलच, आणि ज्या फायद्यासाठी सारं जीवन वेचलं ते परमनंट संपून गेलं. तर ह्या गोष्टींचा आपण सखोल विचार केला पाहिजे. सत्संगात आल्यामुळे आपल्याला ज्ञान मिळतं. सत्संगात आल्यामुळे आपल्याला ज्ञान मिळतं, आणि ते परमात्म्याद्वारा दिलेलं, परमेश्वराद्वारा दिलेलं हे ज्ञान त्यांच्याच अमृतवाणीमध्ये आपल्याला ऐकवलं जातं, जी सच्चिदानंद घनब्रह्मंची वाणी आहे.
जो 5वा वेद आहे. त्याच्या आधारानेच परमात्मा आम्हाला सांगतात की तुम्ही जी साधना करता, ज्या लोकमध्ये राहता, हा काळाचा लोक आहे आणि इथं कुणीच प्राणी सुखी नाहीये. परमात्मा स्वतः आले. कबीर देवजी 4ही युगांमध्ये येतात. सतयुगामध्ये सत्सुकृत नावाने प्रसिद्ध झाले आणि पूर्ण युगभर सत्सुकृत या नावाने महापुरुष म्हणून ओळखले जातात, ऋषींच्या नावाने. त्रेतायुगामध्ये मुनिंदर नावाने त्यांची प्रसिद्धी होते आणि द्वापार युगात करुणामय नावाने आणि कलियुगामध्ये कबीर नावाने, त्यांच्या वास्तविक नावानेच ते प्रकट झालेत. तेच नाव ठेवून घेतात जे त्यांचं वास्तविक नाव आहे, कबीर देव, कबीर साहेब. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा अन्य काही रूपांमध्ये प्रकट होत राहतात, परंतु कबीर देव हे जे त्यांचं नाव आहे ते ह्या युगामध्ये प्रसिद्ध राहील. याच्या इक्विव्हॅलंट दुसरी कोणती प्रसिद्धी परमात्म्याची होणार नाही. परमात्म्याच्या ज्ञानाचा प्रचार खूपच होईल, त्यामुळे आपल्याला लाभही खूप होईल, पण परमात्म्याचं नाव कबीर देव ही चलेगा कलयुग. तर 4ही युगांमध्ये येऊन परमेश्वराने ज्ञान तर आम्हाला दिलं, पण ह्या काळाने आम्हाला स्वीकारू दिलं नाही. जर तो परमेश्वर त्याच्या सतलोक शाश्वत स्थानातून चालत येतो, सनातन परमधामातून चालत येतो, त्या सनातन परमधामामध्ये सतलोकमध्ये प्राण्याला कोणताही त्रास होत नाही, तिथे जरा आणि मरण नाहीये. जरा म्हणजे वृद्धत्व, मरण म्हणजे मृत्यू. तिथे जरा मरण नाहीये, तिथे त्रास कुठलाही नाही कोणाच्याही शरीराला, कोणत्याही प्रकारचं कुठलं टेन्शन नाहीये. त्या लोकमध्ये आम्ही गेल्याने फायदा होईल, सर्व सुख मिळतील. त्याचं रहस्य काळाने लपवलं आणि ऑप्शन सोडून दिला की ते रहस्य तत्वदर्शी संतांना विचारा, मला नाही माहीत. आता परमात्मा सतलोकातून चालत वेगाने इथं येतात आणि आपल्या प्रिय आत्म्यांना आपल्याविषयी पूर्ण माहिती देतात. आम्ही प्रभूची परिभाषा वाचली आहे की तो निराकार आहे. परमात्मा यायचे, स्वतः सांगायचे की मी परमेश्वर आहे, साऱ्या सृष्टीचा रचनहार आहे, माझं नाव कबीर आहे. कबीर देव जे वेदांमध्ये तुम्ही वाचता तो कबीर देव मीच आहे. आणि कुराण शरीफमध्ये तुम्ही जे अल्लाहू अकबर कबीरा खबीरा असं वाचता तो मीच आहे. माझ्याच महिम्याचं गुणगान आहे. परंतु सर्व धर्माच्या धार्मिक व्यक्ती भ्रमित आहेत, सर्व परमात्म्याला निराकार मानत आहेत आणि प्रत्येकाने शास्त्रविरोधी साधना करून, कंप्लीट साधना माहीत नसल्याने, पूर्ण साधना माहीत नसल्याने, भक्ती न मिळाल्याने खूप ट्राय केलं, प्रयत्न केले. परमात्मा न मिळाल्याने ही गोष्ट आपला अनुभव पूर्ण समाजामध्ये प्रोड्यूस केला, पूर्ण समाजात भरवला की परमात्मा निराकार आहे. तर परमेश्वर सतलोकातून चालत येतात, सनातन परमधामातून चालत येतात, जिथं गेल्यावर प्राण्याला काही त्रास शिल्लक राहत नाही. त्याचंच समर्थन गीता ज्ञानदाता 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकामध्ये करतात की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेने तू परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त करशील. परमशांतीला वा वा आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. स्वतःविषयी सांगतो अर्जुन 7व्या अध्यायाच्या 5 आणि 7व्या अध्यायाच्या गीतेच्या 7व्या अध्यायाच्या 5 आणि 7व्या श्लोकामध्ये स्वतःविषयी सांगतो, अर्जुन माझी भक्ती कर, तू मलाच प्राप्त होशील, पण युद्ध तर करावंच लागेल. युद्ध पण कर, माझं स्मरण पण कर. गीतेच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 1 मध्ये अर्जुनानं विचारलं की हे भगवान, तुम्ही गीतेच्या अध्याय नंबर 7च्या श्लोक 32 मध्ये म्हटलंय की त्या तद्ब्रह्म
शी परिचित आणि पूर्ण आध्यात्मिक ज्ञानाशी परिचित, सगळ्या कर्मांशी परिचित, प्राणी केवळ जरा आणि मरणापासून सुटण्याचाच प्रयत्न करतो. ह्या संसारातील कुठल्याही वस्तूची इच्छा धरत नाही. आता अर्जुन विचारतो 8व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात, किम तद्ब्रह्म, ते तत्ब्रह्म काय आहे? 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये गीता ज्ञानदाता सांगतो की ते परमक्षर ब्रह्म आहे. गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 ते 4 आणि 16-17 मध्ये ही खूप विस्ताराने जाणकारी दिली आहे. तत्वदर्शी संतांची ओळख पण सांगितली आहे की उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाचे सर्व विभाग जो सांगेल, जसं अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन वा की डार. निरंजन म्हणतात क्षरपुरुषाला. दुसऱ्या शब्दात आपण म्हणतो की अक्षर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष वा की डार, और तीनों देवा शाखा हैं ये पातरू संसार. झाड आम्ही म्हणतो ते जमिनीच्या वर दिसतं, पृथ्वीच्या बाहेर जे दिसून येतं झाड म्हणतो, वृक्ष म्हणतो. आणि जमिनीत जे लुप्त आहे, परोक्ष आहे, ते जड आहे, ते मूळ आहे, ते परमक्षर ब्रह्म आहे, जे परोक्ष आहे. यजुर्वेदाच्या अध्याय नंबर 40च्या श्लोक नंबर 17 मध्ये हा गीता ज्ञानदाता स्वतःची माहिती देतो की मी तर वर खम ब्रह्म, अहम खम ब्रह्म ओम, माझं ओम नाव आहे. आणि खम म्हणजे वरती, स्वर्गात, म्हणजे अंतरिक्षात, स्वर्गात, महास्वर्गात म्हणजे ब्रह्मलोकामध्ये मी राहतो. आणि तो परमात्मा, पूर्ण परमात्मा तर गुप्त आहे, परोक्ष आहे. तर इथं गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 मध्ये लिहिलंय की वर मुळं असलेला, खाली तिन्ही लोकांच्या फांद्या असलेला हा उलटा लटकणारा संसाररूपी वृक्ष आहे. आणि जो संत ह्याचे सगळे विभाग सांगेल, पानांसहित, मुळांपासून पानांपर्यंत, की कोणता देव खोड आहे, फॉर एक्झाम्पल आहे, आणि मुळं कोणता देव आहे या संसाररूपी वृक्षाची. मुळं म्हणजे ज्यामुळे सगळ्या क्रिया होतात, ज्यामुळे सगळ्यांची उत्पत्ती झाली असेल, जो सगळ्यांचा जनक, सगळ्यांचं धारण पोषण करणारा, सगळ्यांचा पिता आहे, तो मूळरूपी परमात्मा आहे, तो परमक्षर ब्रह्म आहे. आणि खोड जे आहे ते अक्षर ब्रह्म आहे. आणि त्यापासून निघालेली मोठी फांदी समजा हे क्षरब्रह्म आहे. त्या क्षरब्रह्मच्या म्हणजे फांदीच्या 3 शाखा आहेत, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू आणि तमगुण शिवजी रूपी शाखा, आणि आम्ही पर्णरूपी संसार. तर परमात्म्याने येऊन सांगितलं होतं सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये, त्या तत्वज्ञानामध्ये सांगितलं होतं, पुरुष एक पेड़ है, निरंजन वा की डार, और तीनों देवा शाखा हैं ये पातरू संसार. गीता ज्ञानदाता सांगतोय की जेव्हा तुला तत्वदर्शी संत प्राप्त होईल त्याच्यानंतर 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकामध्ये सांगितलंय, त्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध सुरू केला पाहिजे जिथं गेल्यावर साधक पुन्हा कधी संसारात येत नाही. अर्थात ते पूर्ण मोक्ष प्राप्त करतात, त्यांची सर्व संकट मिटतात. आणि पुढं सांगतात की ज्या परमेश्वराने, आपल्याहून अन्य परमेश्वराबद्दल सांगतात की ज्या परमेश्वरामुळे संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्तार प्राप्त झाला, अर्थात ज्याने सर्व ब्रह्मांडांची रचना, सर्व आत्म्यांची रचना केली आहे, तर त्याचीच भक्ती कर, नथिंग एल्स. गीता ज्ञानदाता सांगतोय की त्याचीच भक्ती कर, मीही त्यालाच शरण आहे, आणि दुसऱ्या सर्वांची पूजा त्याग करतो. 15व्या अध्यायाच्या 16 आणि 17 मध्ये 3 प्रभू, क्षरपुरुष, अक्षरपुरुष, परमक्षरपुरुष, क्षरब्रह्म, अक्षरब्रह्म, परमक्षर ब्रह्म या तिन्हींची जाणकारी विस्ताराने दिली आहे. आता पुण्यात्म्यांनो, गीतेच्या अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 5 आणि 7 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो, माझी भक्ती कर, मी प्राप्त होईल, पण शांती कधीच नाही. युद्ध पण करावं लागेल, युद्ध पण कर, माझं स्मरण पण कर. आणि जर गीतेच्या अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये सांगितलंय की तुला परमशांती पाहिजे, सनातन परमधाम पाहिजे, तर त्या परमेश्वराला शरण जा. कोणाला? परमक्षर ब्रह्मला शरण जा. आपली साधना सांगतोय 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकामध्ये गीतेच्या की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्यवहारन माम अनुसमरण ये प्रयाति तदम देहम स याति परमाम गतिम.
माम ब्रह्म, मज ब्रह्मचा केवळ एक ओम मंत्र आहे, नथिंग एल्स. आणि त्याचं स्मरण कर शेवटच्या श्वासापर्यंत. ह्यामुळे ओम नामामुळे मिळणारी परमगती म्हणजे ब्रह्मलोक प्राप्ती होईल. पण ब्रह्मलोकमध्ये गेलेले प्राणी पण पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये येतात, पूर्ण मोक्ष नाही. गीतेच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये. इथे अनुवादकर्त्यांनी थोडीशी गडबड करून ठेवली आहे. त्यांनी अनुवाद हा केला की ब्रह्मलोकपर्यंत, हे तर बरोबर केलंय त्यांनी, गेलेले प्राणी पण पुनर्वर्ती आहेत. अनुवाद तिथं त्यांनी चुकीचा केलाय की मला प्राप्त प्राण्याचा पुन्हा पुनर्जन्म होत नाही. नाही, त्याचा अर्थ असा होतो की ज्यांना हे माहीत नाही की ब्रह्मलोकपर्यंत सुद्धा सगळे पुनरावर्तीमध्ये आहेत, ते मला प्राप्त करून सुद्धा पुनर्जन्मात प्राप्त होतात. न विद्यते विद्यकार, जाणणं होतो, जाणणं सुद्धा होतो. एका अक्षराचा केवळ एकच अर्थ नाही होत. त्यांनी विद्य म्हणजे नाही होत, विद्य म्हणजे होणं असं लिहिलं. विद्य म्हणजे जाणणं पण होतो. तर हे ते जाणत नाहीत की माझ्या प्राण्याचा पण पुनर्जन्म होतो, तर ते ब्रह्मलोकपर्यंत जातात, तिथं जाऊनही पुन्हा पुनरावर्तीमध्येच येतात. म्हणूनच त्याने म्हटले की माझे आणि तुझे खूप जन्म झाले. 4थ्या अध्यायाच्या 5व्या आणि 9व्या श्लोकात, 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात गीतेच्या स्पष्ट केले त्याने. आणि 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये की माझ्या उत्पत्तीला माझा जन्म तर होतोच, पण माझ्या जन्माला हे ऋषी, महर्षी, ब्रह्मा, विष्णू, महेश हे ऋषी नाही जाणत की ते माझ्यापासून उत्पन्न झालेत. आता पित्याच्या जन्माबद्दल संतान नाही सांगू शकत, पित्याच्या जन्माबद्दल आजोबा सांगू शकतात. त्या आजोबांनी म्हणजे आमच्या सर्वांच्या मालिक यांनी, कबीर देवांनी, परमक्षर ब्रह्मांनी स्वतः इथं येऊन ह्या सर्व ब्रह्मांडांची रचना कशी झाली आणि ते सर्व ज्ञान सृष्टी रचनेचं आम्हाला सांगितलं. पण आम्ही लोकवेद खूप ऐकला होता. परमात्म्याच्या ह्या सिद्धार्थ ज्ञानाचा स्वीकार करण्यास आम्ही असमर्थ ठरलो. आता परमात्म्याने आम्हाला समर्थ केलंय, आम्हाला शिक्षित केलं. आम्ही कालाद्वारे भ्रमित त्या ऋषीगुरूंच्या आधारावर नाही राहिलो. आम्ही स्वतःच आमच्या सद्ग्रंथांना वाचतो आणि शिकवतो आणि भगवानाला जाणून घेतोय. परमात्म्याला जाणणं कठीण आहे, परमात्म्याला मिळवणं, मोक्ष मिळवणं सोपं आहे. आता इथं गीतेच्या अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 मध्ये म्हटलंय की ओम तत्सत इति निर्देश ब्रह्मणे त्रिविध समर्थ. ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्मचा, त्याच्या स्मरण्याचा, त्याला प्राप्त करण्याचा 3 मंत्रांचा जप आहे ओम तत्सत. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्ते सर. आपलं नाव? मी राधा यादव. आपण कुठून आलात? मी सातारा जिल्हा, फलटण. आपला व्यवसाय काय आहे? परमेश्वरांच्या दयेने माझं जेंट्सवेअर कपड्याचं दुकान आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 25 डिसेंबर 2013ला घेतली. संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? जे पण हिंदू संस्कृतीमध्ये आहे त्याप्रमाणे मी गणेश भक्त होती आणि गुरुदेव दत्तांची भक्ती करत होती. तसेच मी एक 2-3 गुरु पण केले होते, रविशंकर आणि नरेंद्र महाराज जे रत्नागिरीमध्ये आहेत. रविशंकरांचे तर काही दर्शन झाले नाही, पण मी नरेंद्र महाराजांना रत्नागिरीमध्ये जाऊन भेटले होते. असे मी 2 गुरु केले होते आधी संत रामपालजी महाराजांच्या चरणी येण्या अगोदर. हे जे 2 गुरु आपण केले होतात, तर त्यांनी कुठली भक्ती साधना आपल्याला सांगितली? त्यांनी फक्त ओम मंत्र दिला होता, की जे रुद्राक्ष, रविशंकरांनी ओम मंत्र दिला होता, जो रुद्राक्ष मणी दिला होता त्याची फक्त पूजा करायची आणि ओम हा मंत्र दिला होता. बस एवढीच भक्ती होती. आणखीन काही भक्ती साधना करत होतात का? हा, करत होते. असंच जे हिंदू समाजात असते, संस्कृतीमध्ये असते, असेच खूप रूढी परंपराप्रमाणे भक्ती करणे, उपवास पकडणे, तीर्थक्षेत्रावर जाणे, यात्रा वगैरे करणे, बळी चढवणे,
अशामध्ये सामील होते संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्या अगोदर मी. संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कसे आलात? माझे मिस्टर आर्मीमध्ये होते, जम्मू काश्मीरला पोस्टिंगला होते. मग तिथं ऑलरेडी एका व्यक्तींनी नामदीक्षा घेतली होती. तर माझा प्रॉब्लेम असं होतं की लग्नानंतर 7 वर्ष मूल नव्हतं. मग आम्ही त्याच्यासाठी खूप प्रयत्न करत होते, खूप देवीदेवतांची उपासना करत होते. डॉक्टर पण भरपूर करून झाले होते, पण काहीही पॉझिटिव्ह रिझल्ट त्यांच्याकडून येत नव्हता. मग असंच तिथं तेव्हा माझे मिस्टर भक्ती करत होते, हे एका संत रामपालजी महाराजांच्या शिष्यांनी बघितले. तेव्हा त्यांनी सांगितले की तू हे ज्ञानगंगा पुस्तक वाच, याच्यातून तुला बरंच काही असं मिळेल. मग तेव्हा माझ्या मिस्टरांना त्यांनी ज्ञानगंगा पुस्तक दिलं. मग त्यांनी मलाही एक कुरिअर करून घरी पाठवलं. जसे की मला पहिल्यापासून भक्तीची आवड होते म्हणून मी ते पुस्तक घेतलं, वाचायला सुरुवात केली. माझ्या मिस्टरांना फारशी रुची नव्हती त्याच्यात, की हे खूप वेगळं आहे असं त्यांना वाटत होतं ते, की नाही का संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये खूप नियम आहेत, असं वेगळं आहे म्हणून ते एवढं लक्ष देत नव्हते. पण मला आवड असल्यामुळे आणि मला एक दुःख पण होतं मोठं की मला मूल नाही आहे आणि मग मला जर ते ह्यांच्याकडून प्राप्त होणार असेल तर मला ही भक्ती करायला काही हरकत नाही. कारण आजपर्यंत मी खूप भक्ती केली. मला असं आठवतं लहानपणापासून मी एवढी भक्ती केली ना की मी त्या दगडांशी बोलायची. त्या दगडात जो देव आहे ना असं मला वाटायचं कधीतरी तो देव बाहेर येईल. कारण मी मोठ्या फॅमिलीत राहिली होती, तर मी असं खूप अन्याय बघितलं होतं तिथे की जो चांगला वागतो त्याच्याशी कधी चांगलंच नसतंय, जो वाईट वागतो त्याच्याशी नेहमी वाईट होत असते. मग मी असा विचार करायची की परमेश्वर आहे तर तो असा कसा आहे, की असं का वागतो तो न्याय का देत नाही. मला डायरी लिहायची सवय होती ना, तर मी एक वाक्य नेहमी लिहायची की मला न्याय देणारा देव पाहिजे. आणि मी सतत त्यांच्या शोधात होती की मला तो कुठे भेटेल. मग जेव्हा ज्ञानगंगा बुक मिळालं तेव्हा मला कुठेतरी असं जाणवायला लागलं की याच्यात जे पुरावे दिलेत, म्हणजे जे भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, बायबल, कुराण, जे म्हणजे आपण जातीवाद पण आज बघतोय त्याच्यामध्ये पण एवढं विश्लेषण करून व्यवस्थित सांगितलं गेलं की असं काही नाहीये. मानवता हीच खूप मोठी म्हणजे एक जात आहे, याच्यात कुठलीही जात नाहीये. मग आपण असे का? मी एक सुशिक्षित आहे आणि त्याच्यावरून मला एवढं समजायला लागलं वाचून की हे नक्कीच ज्ञान वेगळं आहे. मग मी ते पुस्तक मनापासून वाचायला सुरुवात केली. माझ्या मिस्टरनेही फोर्स केला की तुम्हीही वाचा आणि त्याचप्रमाणे मी त्यांचे साधना चॅनलवर जे सत्संग येत होते ते पण ऐकू लागले. त्याच्यात मी पहिल्यांदा खूप मला इंटरेस्टेड असायचं ते इंटरव्ह्यू खूप आवडायचं मला की एवढे लोक अनुभव सांगतात, अरे खरंच यांच्याशी असं घडतं का. आणि मग माझं कुठंतरी एक वाक्य होतं की मला न्याय देणारा देवता पाहिजे, मग आज मला तो भेटणार आहे, अशी माझी उत्कंठा खूप लागत राहिली. अशाप्रमाणे मी पुस्तक वाचून संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला 25 डिसेंबर 2013 बरवाला आश्रममध्ये जाऊन मी त्यांची नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय लाभ प्राप्त झाले? पहिला लाभ तर मी असा सांगेल की जो परमेश्वर आहे आणि खरंच या पृथ्वीवर परमेश्वर आहे, तो परमेश्वर प्राप्त झाला किंवा त्यांची एक सद्भक्ती मिळाली, हा खूप मोठा लाभ आहे. ज्याच्यासाठी आज सर्व समाज तडफडत आहे की बाबा एवढी मोठी पृथ्वी आहे आणि इथं जर हे सगळं होत आहे तर याला बनवणारा कोणीतरी आहे आणि तो कोण आहे, कसा प्राप्त होईल हे मिळणं अत्यंत आवश्यक गोष्ट आहे, जी मला पहिल्यांदा मिळाली. दुसरी गोष्ट म्हणजे माझं लग्न होऊन 7 वर्ष झालं होतं. जसं की मी सांगितलं मला लहानपणापासून आवड होती, खूप मी देवांची भक्ती केली, उपवास केले, तपवास केले, पण कुठूनही मला असं फळ नाही मिळालं किंवा डॉक्टरांच्याकडून काही आशेचा किरण नाही मिळाला की मला मूल होईल. पण जेव्हा मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यायचं ठरवलं तेव्हा मी जॉब करत होते. तर मला तो जॉब सोडावा लागला कारण मला हरियाणाला यायचं होतं आणि मला सुट्टी मिळत नव्हती. मग मला असा प्रॉब्लेम होता की मी जर जॉब सोडून हरियाणाला येत असेल आणि वापसच्या 8 दिवसांमध्ये येऊन जर मला परत जॉब नसेल तर मी काय करणार. म्हणून मी संत रामपालजी महाराजांना, ज्यांचं की जेवढं ज्ञान कळालं, जेवढं इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं, त्याच्यावर मी ठाम झाले की खरंच परमेश्वर आहे आणि तो मनुष्य रूपामध्ये संत रामपालजी महाराजांच्या रूपामध्ये तो बरवालामध्ये येऊन बसलेले आहेत किंवा तिथं ते सद्भक्ती देत आहेत. तर मी असं पुस्तक ओपन केलं ज्ञानगंगा आणि फर्स्ट पेजवर जो फोटो आहे कबीर साहेबांचा आणि संत रामपालजी महाराजांचा, तर मी एक असं नाही का आपण आपल्या परमपित्याला किंवा वडिलांना असं हट्ट करतो की नाही मला ही गोष्ट पाहिजे, तसं मी हट्टाने असं गुरुजींना बोलले, संत रामपालजी महाराजांना बोलले की खरंच जर तुम्ही या पृथ्वी तलावर आला आहात तर मी आज तुमच्या भरोशावर माझं जॉब सोडत आहे आणि मी हरियाणाला येत आहे नामदीक्षा घ्यायला. एकतर मला तुम्ही माझं मिस्टर घरी पाठवा, नाहीतर मला येताना मूल द्या.
असं मी संत रामपालजी महाराजांना नामदीक्षा घेण्याआधीच चॅलेंज केलं होतं. आणि असं बोलून मी नोकरी सोडून बरवाला आश्रमला जेव्हा आले नामदीक्षा घ्यायला, तेव्हा जेव्हा नामदीक्षा घेऊन झाली तेव्हा परमात्मांना म्हणजे नामदीक्षा घेऊन झाली, आता दर्शनाची वेळ होती, पण असं सांगण्यात आलं की दर्शनाची वेळ संपलेली आहे आणि आता आपल्याला उद्या सकाळीच दर्शन भेटणार. पण जी माझ्यामध्ये जी तडप होती की नाही मला परमेश्वर बघायचा आहे, मी आतापर्यंत दगडांशी बोलत होती, मूर्तींशी बोलत होती की मला देव पाहिजे आणि तो दिसत का नाही, देव आहे तर तो दिसत का नाही, म्हणून एवढी उत्कंठा होती, एवढी आत्म्याची तडप होती की मला तो भेटायलाच पाहिजे, मला त्यांना बघायचंच आहे. मग जेव्हा आश्रममध्ये मी माझ्याच आत्म्यापासून बोलत होती की नाही मला परमेश्वरांना बघायचंय, तेव्हा संत रामपालजी महाराजांनी जे कबीर साहेबांचेच रूप आहेत त्यांनी मला प्रत्यक्ष बरवाला आश्रममध्ये दर्शन दिलं. आणि माझा जो आत्मा तडपडत होता की मला जो परमेश्वर आहे, जो मनुष्य रूपामध्ये आहे, जे सर्व ग्रंथामध्ये सांगितलं आहे ते त्यांनी दाखवून दिलं. माझा आत्मा एवढा तृप्त झाला की परमेश्वरांनी, कबीर साहेबांनी म्हणजे संत रामपालजी महाराजांनी मला बरवाला आश्रममध्ये दर्शन दिलं. बंदी छोड. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी तुमच्या आत्म्याचं ऐकलं आणि तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन दिलं, तर या दर्शनातून तुम्हाला जी त्यांच्याकडे मागणी करायची होती ती मागणी तुम्ही केली का? नाही, माझा आत्मा एवढा तृप्त झाला की त्यांनी मला जे दर्शन दिलं त्यातून मी त्यांच्याशी बोलू शकले नाही की मला हे हवंय ते हवंय म्हणून. पण माझे मिस्टर पण माझ्या बरोबर होते, तर माझे मिस्टर बोलले की गुरुजी मला 7 वर्ष झालं मूल नाहीये, तुम्ही ऐकाल तर खरंच म्हणजे हा योगायोग संयोग असं नाही होऊ शकत. मी प्रत्यक्ष त्यांचं दर्शन घेतलंय म्हणून मी तुम्हाला सांगू शकते की त्यांनी माझ्या मिस्टरांना असं सांगितलं की आत्ता जे तुम्ही मागताय ते तुमच्यापाशी आहे. म्हणजे त्याचा अर्थ हा आहे की त्यांनी सांगितलं की आत्ता बाळ तुमच्या पोटात आहे. बल्कि ज्याला 1 महिनाच झालं होतं मी त्यांच्याशी असं बोलले होते, एक चॅलेंज केलं होतं गुरुजींना की मला येताना असं पाहिजे म्हणून. आणि आश्रममध्ये गेल्यावर जर ही गोष्ट मला समजते तर हे योगायोग किंवा संयोग नाही होऊ शकत, हे फक्त परमेश्वरच करू शकतो आणि त्यांनी ते केलं. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी ज्या दिवशी तुम्ही दर्शन घ्यायला गेले होते त्या दिवशी सांगितलं की तुमच्या पोटामध्ये मूल आहेत, तर याला काही पुरावा वगैरे होता का आणि काही मेडिकल टेस्ट वगैरे तुम्ही केल्या होता का? हो नक्कीच सर. जेव्हा मी टेस्ट केले तेव्हा ते पॉझिटिव्ह आले, पण ते मी प्रेगा न्यूजवर केले होते. मी अजून डॉक्टरांच्याकडे गेले नव्हते कारण मी हरियाणामध्ये होते, तर माझं स्टेट इकडे महाराष्ट्र. मग मी त्याच्यानंतर 2 दिवसांनीच रिटर्नचं तिकीट करून जेव्हा वापस आले तिकडून हरियाणावरून, आणि माझे जे डॉक्टर आहेत फलटण तालुक्यातील MD डॉक्टर आहेत देशपांडे डॉक्टर म्हणून, त्यांच्याकडे मी पुढच्या टेस्टसाठी गेले की नक्की हे पॉझिटिव्ह आहे का, बाळ आहे का याच्यासाठी. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा माझ्या जेव्हा टेस्ट झाल्या तेव्हा माझे ब्लडिंग खूप होत होतं की ज्यातून असं समजलं जाते की मी आत्ताच 1 मंथ झालं प्रेग्नेंट राहिले आणि जर माझं ब्लडिंग होत असेल तर डॉक्टरांनी 90% सांगितलं की आम्ही गर्भाचं तर काही शाश्वती देऊ शकत नाही, पण पेशंटला एवढ्या दिवसातून मूल राहिलंय तर तुम्ही आजच्या दिवस त्यांना ॲडमिट करून घ्या, आपण सकाळ बघूया, शेवटी परमेश्वरच आता बघून घेईल, असं डॉक्टरांनी निर्णय दिला होता. MD डॉक्टर आहेत ते फलटणचे. तर मला रात्री ॲडमिट करून घेतलं गेलं आणि 5 वाजल्यापासून जे ब्लडिंग होत होतं ते संध्याकाळी 1 पर्यंत ब्लडिंग होत होतं. डॉक्टर वारंवार येऊन विचारत होते तर माझं उत्तर तेच होतं. या दरम्यान जेव्हा आम्हाला हे समजलं तेव्हा आम्ही गुरुजींना प्रार्थना लावली, म्हणजे संत रामपालजी महाराजांना आश्रममध्ये प्रार्थना लावायची सोय होती, तर आम्ही तिकडे प्रार्थना लावली. गुरुजींचा आशीर्वाद आला की बेटा भक्ती करते रहो, कबीर परमेश्वर दया करेंगे. त्यांनी जेव्हा असं आन्सर दिलं तेव्हा मी माझ्या नामाचं जे मला त्यांनी मंत्र दिलं होतं त्याचं मी जाप चालू केलं. 6-7 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत ब्लडिंग होत होतं तरी पण मी मंत्र जाप करत होते. जेव्हा दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी माझं सोनोग्राफी केलं तेव्हा डॉक्टर MD आहेत जे आदल्या दिवशी बोलत होते की नाही 90% तर मी सांगू शकत नाही की गर्भाचं काय झालंय काय नाही ते, आणि तेच डॉक्टर दुसऱ्या दिवशी माझं सोनोग्राफी टेस्ट केल्यावर बोलतात की नाही गर्भाला तर काहीच नाही झाले, इंजरी थोडी बाजूला झाली त्याच्यातून ब्लडिंग होत होतं म्हणून हे ब्लडिंग झालं, गर्भ अगदी व्यवस्थित आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छिते की पूर्ण परमेश्वर जे आहेत संत रामपालजी महाराज ते जेव्हा देतात ना तेव्हा त्याची काळजी घेतात. म्हणजे जो एक जन्म आहे अजून तो जन्मलाही नाहीये, त्याचं पताने अजून पूर्ण काही व्हायचं होतं तोपर्यंतच कबीर परमेश्वरांनी त्याची किती काळजी घेतली. म्हणजे माझ्याबरोबर मी एवढ्या लांबून प्रवास करून येऊन डॉक्टरांचं तर सांगणं होतंच की नाही शक्यच नाही गर्भ राहू शकत जर तुम्ही एवढं दिल्लीवरून महाराष्ट्रापर्यंत येत असाल तर, पण तरीही परमेश्वरांच्या दयेने तो गर्भ व्यवस्थित होता आणि त्यांच्याच कृपेने 10व्या महिन्यात मला तो मुलगा प्राप्त झाला.
जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या कृपेने, त्यांच्या सद्भक्तीने तुम्हाला 7 वर्षानंतर पुत्र प्राप्ती झाली. तर आजच्या घडीला त्या मुलाचं वय काय आहे आज तो 6 वर्षांचा कंप्लीट झालाय 4 सप्टेंबरला. आणि कुठल्या प्रकारचा त्याला काही त्रास वगैरे? त्याला काहीही त्रास नाहीये. आज ऍक्च्युली त्याला एवढा तो बोलायसारखा नाहीये, पण जेव्हा तो पण बोलतो ना, तर आज तो 6 वर्षांचा आहे, पण त्याला कबीर परमेश्वरांनी म्हणजे संत रामपालजी महाराजांनी त्याला सुद्धा दर्शन दिलं आहे. तो आम्हाला सांगतो त्याला दर्शन दिलेलं. माई, तुम्ही सांगता आहात की संत रामपालजी महाराज हे कृपाळू आहेत, दयाळू आहेत. जी काही सद्भक्ती देतात त्या सद्भक्तीच्या जोरावर बऱ्याचशा भक्तांना बरेचसे लाभ प्राप्त होतात. या अनुषंगाने आपण सर्वसाधारण जनतेला किंवा श्रोत्यांना काय संदेश द्याल? मी संदेश तर नाही देऊ शकत, पण मी सर्व जगातला एक प्रार्थना करू शकते की बघा, आज आपण कुठल्या ना कुठल्या मार्गामध्ये, कुठल्या ना कुठल्या पंथामध्ये किंवा आध्यात्मिक ज्ञानामध्ये आपण भक्ती करतो आणि सर्व जगातील लोकांना असं वाटतं की आम्हाला सुख प्राप्ती व्हावी किंवा जे पण आपण जीवन जगतो आहोत मनुष्य रूपामध्ये ते सगळ्यांचं व्यवस्थित असावं. मग याच्यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करतोय, जो पण कुठल्याही पंथात असो, तर त्याच्यामध्ये आपल्याला ते सुख का प्राप्त होत नाही किंवा जे बोलले जातात की तुमचे कर्म आहेत, तुमचे कर्म कटले तरच तुम्हाला हे भेटणार किंवा मी जेव्हा आधी जे गुरु केले होते त्याच्यामध्ये मला असं ज्ञान भेटत होतं की तुम्हाला तुमचे कर्म भोगायचेच आहेत. मग मला नेहमी क्वेश्चन पडायचा की जर कर्म भोगायचे आहेत तर भक्ती कशासाठी करायची? जर आपले कर्मच कटणार नाही तर ती भक्ती करून उपयोग काय? पण जेव्हा मी संत रामपालजी महाराजांचं बुक वाचलं किंवा मी त्यांची आज नामदीक्षा घेऊन एवढे वर्ष झाले, मी त्यांचे एवढे अनुभव म्हणजे जे माझ्या रिअल जीवनामध्ये मी जे अनुभव सॅटिस्फाईड केले त्याच्यावरून मला असं समजतं की सर्व लोकांनी फक्त मी सांगते म्हणून नाही किंवा मी एक अनुभव माझं सांगते म्हणून नाही, तुम्ही आज सुशिक्षित आहात. त्यांनी जे बुक काढले, जे ज्ञानगंगा आहे, जगण्याचा मार्ग आहे, ते त्यांनी सर्व ग्रंथातून निचोड करून काढलेलं आहे की जे आपण पूर्ण ग्रंथ नाही वाचू शकत. म्हणजे जसं की भगवद्गीता आहे, ज्ञानेश्वरी. आता ज्ञानेश्वरीमध्ये पण खूप काही सांगितलंय की जे आपण सगळे वाचून त्याचा अर्थ आपल्याला नाही समजत आहे. मग त्यांनी जो निचोड करून एक ज्ञानगंगा म्हणून पुस्तक बनवलंय, तर सगळ्यांना हात जोडून एकच प्रार्थना आहे की तुम्ही स्वतः सुशिक्षित आहात ना, तर तुम्ही एक बुक वाचा, जे त्यांचं ज्ञानगंगा म्हणून बुक आहे ते तुम्ही स्वतः वाचा. प्लस खूप चॅनलवर त्यांचे सत्संग चालू असतात किंवा युट्यूबवरही त्यांचे सत्संग असतात, तर तुम्ही सर्च करा, तुम्ही स्वतः ते अनुभवा किंवा तुम्ही त्यातून अनुभव घ्या आणि नंतरच तुम्ही ही सद्भक्ती करा जी संत रामपालजी महाराज सांगतात ती. ताई, तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेऊन बऱ्यापैकी साधकाला लाभ होतो. या अनुषंगाने जर कोणा भक्ताला किंवा साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? जसे की आता तुम्ही ज्या चॅनलवर बघताय त्या चॅनलवर आता खाली एक पट्टी येते की ज्याच्यामध्ये ॲड्रेस सांगितला गेला आहे की इथे इथे नामदीक्षा भेटेल किंवा जगामध्ये, भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्ही राहत असाल तर तुमच्या क्षेत्रामध्ये आज संत रामपालजी महाराजांनी प्रत्येक ठिकाणी नामदान सेंटर ओपन केले आहेत, जिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही तिथे येऊन नामदीक्षा घेऊ शकता. ही जी नामदीक्षा आहे किंवा हा गुरुमंत्र आहे, याच्यासाठी कुठल्या प्रकारचा खर्च येतो का? नाही, बिलकुल खर्च नाहीये. नामदीक्षासाठी कोणताही खर्च नाहीये. उलट आपलं कल्याण करण्यासाठी यांच्याकडून, संत रामपालजी महाराजांच्याकडून याची सर्व सुविधा फ्रीमध्ये आहे. याच्यासाठी कुठलेही शुल्क घेतलं जात नाहीये. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.